तारिणी. तारिणी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड असणार आहे प्रेक्षकांनो. कारण इथे मात्र केदारने असा काही या जामखंडीला चांगलाच धडा शिकवलेला आहे. त्यामुळे पूर्ण सगळेच पत्रकार वगैरे हादरून गेलेत. कारण यांना विश्वासच बसत नाही की हा केदार चक्क पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतोय ना, की अगोदरही याने हे काम केलेलं आहे. त्यामुळे कोणाचाही यावरती विश्वास बसत नाही. आणि जो जो युवराज आता इकडे केदारची नाचक्की होताना पाहायची, यासाठी इतका वेळ आता टी व्हीच्या समोर बसून होता, त्या युवराजच्याही पायाखालची चांगलीच जमीन सरकली. त्यालाही समजत नाही, हा गावछाप सडकछाप हा केदार चक्क एवढा चांगला इंटरव्ह्यू घेऊ शकतो, तेही पहिल्याच वेळी. हे कसं शक्य आहे? त्यालाही मात्र याच्यावरती विश्वास बसत नाही प्रेक्षकांनो. आणि ते मात्र कौशिकी तर एवढी काय आता या केदारवरती इम्प्रेस झाली ना. खरंच केदारनं आज खूप मोठं काम केलंय. कारण आतापर्यंत हा बापूराव जामखंडी मात्र कोणाच्याही समोर झुकलेला नाही, पण चक्क तो केदारच्या समोर झुकलाय. कारण तो केदारने झुकवलेला आहे. आतापर्यंतचे सगळे घोटाळे या जामखंडीचे इथे मात्र केदारने समोर आणलेत. आणि त्याला असं काय बोललंय, त्यामुळे त्याला बोलायला भाग पडले. त्याला एवढं काय बोलत असतो की त्याच्याकडून सगळं त्याला वदवून घ्यायचंय. की आतापर्यंतचे सगळे घोटाळे, आतापर्यंत त्याने काय काय घोटाळे केले, ते सगळे मात्र त्याने त्याच्याच तोंडून कबूल करून घेतलेत. आणि याचमुळे मात्र चॅनलला खूप मोठा फायदा झालेला असतो. खूप सगळीकडे TRP हाय असतो. आणि जी माणसं अगोदर इथे या केदारच्या बोलण्यावरती हसत असतात, तीच मात्र आता सगळे केदारची खूप वाहवा करू लागतात, केदारचं खूप कौतुक करू लागतात. आणि यामुळे मात्र आता केदार आणि तारिणी या दोघांची खरी ओळख जी आहे, खरं सत्य जे आहे, सगळ्यांच्या समोर येणार का? आणि ते मात्र कौशिकीलाही समजणार का की खरंच केदार पहिल्यांदाच एवढी चांगली मुलाखत कसा घेऊ शकतो? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असू शकते. खरंच केदार हा एक सर्वसामान्य मुलगा आहे का? तिलाही आता यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. आता नक्की ते बापूराव जामखंडी यांची कशा प्रकारे केदारने वाट लावलेली आहे, आणि इकडे मात्र या युवराजला कशा प्रकारे चांगलंच तोंडावरती आपटलेलं आहे, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र आता ज्यावेळेस केदार इकडे इंटरव्ह्यू घेणार आहे हे ठरलेलं असतं, त्यावेळेसपासून मात्र सगळेजण अगदी TV मोबाईल सगळं समोर घेऊन बसलेत. दुसरीकडे मात्र चक्क आता ही निशीची आई वगैरे सगळे म्हणत असतात, खरंच हा जिथे जाईन तिथे केदार असं का मध्येच लोडबुड करतोय? आणि आता घरात तर गेलाच होता, चक्क आता तुमच्या ऑफिसमध्ये त्याने एंट्री घेतली. इथे मात्र निशी म्हणत असते, हो ना मॉम, काय करणार हवं? म्हणजे तो पहिल्यांदाच, म्हणजे कौशिकीताईंनी त्याचं नाव सुचवलं. त्यांना त्याच्यावरती विश्वास होता, पण इकडे युवीवरती नाही त्यांनी विश्वास दाखवला. चक्क सांगितलं की केदार घेईन आजचा इंटरव्ह्यू. अगो तोही पहिल्यांदाच. आणि खरंच त्याने जर काही गडबड केली ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि ही MNN कंपनी बंदही पडू शकते. असं म्हणल्याच्या नंतर मात्र निशीची आई म्हणू लागते, अगं निशी, असं का म्हणते तू? म्हणजे खरंच त्याला काही येत नाही, ठीक आहे, पण कौशिकीताई त्या आहेत ना, त्या काहीतरी सांभाळून घेतील, त्या नाहीत गं होऊ देणार. निशी म्हणत असते, मॉम खरे मला हे असं व्हायला नकोच आहे. अगं पण तो केदार, तो मात्र जिथे जाईल ना तिथे त्याला पुढे पुढे करायचं असतं. इथेही आता तसंच केलंय. आणि बघ ना, आज काहीतरी मोठा प्रॉब्लेम तर नक्की होणारच आहे. पण जाऊ दे, आता काय करायचं, जे होईल ना ते बघूयात. तूही बघ मोबाईलवरती वगैरे, आणि TV वर तसंही बघानच ना, म्हणजे आजी तर बघणारच आहे त्यावरती. इथे मात्र निशीची आई म्हणत असते, हो, म्हणजे सगळे अगं इथे आपले आपले मोबाईल घेऊन बसतात. आणि दुसरीकडे आता खांडेकरांच्या घरातही सगळे TVच्या समोर बसलेले असतात. इथे मात्र तारिणी आणि युवराज या दोघांमध्ये तुतुमिमी होत असते. इथे मात्र आता युवराज म्हणत असतो, काय तारिणी, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याची आता इथे नाचक्की होताना बघायला तयार आहेस ना? म्हणजे तुला आज ते सगळं बघावंच लागणार आहे, कारण तुला त्याशिवाय काय दुसरा पर्यायच नाही. अगं तुझा नवरा जिथे नाही तिथे खूप धाडस करतोय, म्हणजे खूपच हिंमतवान आहे. पण त्याचं धाडस मात्र इथे टिकायचं नाही. कारण इथे चक्क कोण येणार आहे तुला माहिती ना? बापूराव जामखंडी. अगं खूप नाव आहे, गाजलेलं नाव आहे, आणि तो राजकारणात चांगला मुरलेला आहे. त्यामुळे तुझ्या नवऱ्याची फजिती बघायला तू तयार आहे, बरोबर आहे ना? इथे मात्र आता प्रचंड या दोघांमध्येच वादावादी सुरू होते. तारी म्हणते, बघू युवराज भाऊजी, बघूयात ना, म्हणजे नक्की काय होतंय ते आपल्या सगळ्यांच्या समोरच असणार आहे. त्यामुळे आपण असे आपापसात भांडून किंवा बोलून काहीच होणार नाही. जे व्हायचं आहे ते तिकडे होणार आहे, आणि ते आपण इथे TVवर बसून पाहायचं आहे. कारण केदार आज TVवरती आपल्याला दिसणार आहे ना, त्याचं तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता.
कशा पद्धतीने घेतोय आणि ते सगळं आपण पुढे बघूच आहेत. त्यामुळे तुम्ही बसून घेतलं तर बरं होईल. म्हणजे असं उभं राहिलात ना तर उगाच तुमचेच पाय दुखतील ना. इथे मात्र चक्क तारिणी आता युवराजला टोमणे मारू लागते. तर पद्मिनी मात्र ह्या दयानंदला अशी काय बोलत असते की का म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस हा केदारच का हवा असतोय? तुम्हाला का प्रत्येक ठिकाणी त्याच्यावरती विश्वास ठेवायचा असतो? तुम्ही हे केदारवरती जेवढा विश्वास ठेवलात ना तेवढा कधी युवराजवरती ठेवला का? सांगा ना. का असं करता तुम्ही? का युवराजवरती कधी विश्वास ठेवत नाही? का त्याला नाही संधी देत? पण इथे मात्र दयानंद आता म्हणत असतो, प्लीज प्लीज आत्ता हा विषय नको ना. अगं आता सध्या काय चाललंय आणि तुझं काय चाललेलं आहे? पण पद्मिनी मात्र शांत बसायला तयारच नसते. म्हणत असते, नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीतच. तुम्ही का माझ्या मुलाला असं कुठेतरी साईडला करताय? इथे मात्र आता दयानंद म्हणत असतो, काय पद्मिनी तुझं काय चाललंय अगं? आणि तुला सगळं सत्य समजत असून माहीत असून तू अशी का वागते? आणि राहिला विश्वास ठेवायचा विषय, तर तो विश्वास ठेवायला नाही गं, कमवावा लागतो. आणि तो विश्वास केदारने कमवलाय आणि म्हणूनच आज कौशिकीने त्याच्यावरती विश्वास ठेवला ना. तर तसं कधी युवराज तुला वागताना आठवतोय का? सांग ना. सतत चिडलेला असतो, सतत काही ना काहीतरी करत असतो, सतत काहीतरी नवीन उपद्व्याप करून ठेवतो. आणि तुला काय वाटतं मी त्याच्यावरती विश्वास ठेवावा? तू सांग मला. त्याची एक अशी गोष्ट सांग ना की मी त्याच्यावरती विश्वास ठेवावा. सांग ना, तुला तरी आठवते का? आणि आत्ता राहिला विषय, तू हे सगळा विषय काढण्याचा, तर तुला काय वाटतं आज तिथे युवराजच्या जागी केदार आहे याचा तुला त्रास होतोय का? पण सांग ना. अगं हे सगळं तुझ्याच मुलाचं पण आहे ना. आणि सगळं सगळ्यांच्या भल्यासाठी करतोय तो, त्याच्या एकट्यासाठी नाही करत. पण तुला मात्र त्रास होत असणार ना, कारण तुला इथे केदारच्या जागी तुला युवराजला पाहिजे होतं. पण युवराज त्यासाठी नाही केपेबल तर नाही ना. तू मान्य कर. तोही शिकेल अगं, आणि जेव्हा शिकेल ना तेव्हा तोही नक्कीच त्याच्या जागी असणार आहे. त्यामुळे तुला त्रास होण्याची गरजच नाही. इथे मात्र पद्मिनी म्हणते, बाद झालं. तुमचं आता ऐकून घेते म्हणून काही बडबड कराल ना तर असं होणार नाही. माझा युवराज या घराचा एकमेव वारस असणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मी काहीच होऊ देणार नाही. या घराचा वारस तोही माझा युवीच असणार आहे. त्यामुळे सगळे तुम्ही करताय ना ते पूर्णपणे व्यर्थ जाणार आहे. इथे दयानंद म्हणत असतो, ठीक आहे, तुला जे म्हणायचं आहे ते म्हण, कारण आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मी तरी आज काही माझा मूड खराब करून घेणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर मात्र पद्मिनीला प्रचंड राग येतोय आणि म्हणत असते, बाद झालं, तुमचं ऐकून घेते म्हणून तुमचं जास्त होतंय. पण मी पण बघतेच आता पुढे काय करायचं आहे ना ते मी बघतेच. दुसरीकडे मात्र चक्क पहिल्याच वेळेस आता केदार आणि बापूराव जामखंडी या दोघांची नजरानजर होते. त्यावेळेस केदार मात्र घाबरलेला, पण इथे तारिणीने सांगितलेले सगळे शब्द, सगळं बोलणं त्याला ऐकू म्हणजे एक प्रकारचं हटवू लागतं की खरंच तारिणीने मला कशाप्रकारे माझ्यावरती विश्वास दाखवला आहे आणि तिच्या विश्वासाला मला जागायचं आहे. मला खरंच ते सत्यात उतरून दाखवायचं आहे, कारण केदारचं तारिणीवरती खरोखर प्रेम आहे. आणि म्हणूनच इकडे केदारने मात्र सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे असा मनाशी पण घेतलाय. आता दोघांची नजरानजर झाली त्यावेळेस मात्र बिचारा केदार घाबरलेला होता आणि त्याचा बोलण्यातला कंप, तो घाबरलेला स्वभाव लगेच सगळ्यांच्या निदर्शनास आला होता. इथे मात्र तारिणी ती म्हणत असते, नक्की खरंच म्हणजे केदार घाबरल्यासारखा वाटतोय, पण त्याची पहिलीच वेळ आहे ना. पहिल्या वेळेस तो थोडासा दाखवेल घाबरल्यासारखा, पण नंतर मात्र सगळं नीट करेल, माझी पूर्ण खात्री. म्हणून तारिणी खुश असते. इकडे मात्र कौशिकीलाही कुठेतरी वाटतंय की खरंच इकडे केदार असं का बोलतोय, एवढं का घाबरल्यासारखं बोलतोय. आता मात्र इकडे या कौशिकीचे सगळे कर्मचारी वगैरे म्हणत असतात, मॅम बघताय ना, यामुळे आपल्या चॅनलचा TRP खूप घसरू शकतो. खरंच ते कसं बोलताय, म्हणजे असं इंटरव्ह्यू घेत आहे का आणि असा इंटरव्ह्यू घेणार आहेत का? आता मात्र कुठेतरी केदार आता हळूहळू प्रश्नांना म्हणजेच एक वाट फोडू लागतो आणि मग काय प्रश्नांचा भडीमार करू लागतो. तिथे मात्र बापूराव जामखंडी मात्र नेहमीसारखे तुटकी फुटकी उत्तरं, पण अगदी नजरेला नजर भिडून आणि रोखठोक आवाजात बोलू लागतो. म्हणून माणसांना मात्र वाटतो की खरंच तो मात्र खूपच मोठा डेंजरस असा माणूस आहे. पण इथे मात्र आता केदारने चांगलंच त्याला पायाशी आणलेलं असतं की सगळे त्याचे आतापर्यंतचे कारनामे, कारस्थानं आणि सगळे घोटाळे सगळेच्या सगळे त्याने चक्क आता पुराव्यानिशी तिथे आणलेले आहेत. त्यामुळे या बापूराव जामखंडीची अशी काही बोलती बंद झाली ना, आणि या बापूराव जामखंडी या कॅरेक्टरमुळे मालिकेमध्ये खूप धक्कादायक असं वळण आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण ज्यावेळेस इथे बापूराव जामखंडी एवढं एक मोठं नावाजलेलं
एक नाव आहे तेही राजकारणातलं आणि अगदी त्याचंच पितळ इथे चक्क केदारने उघडं पाडलंय. त्यामुळे खूप मोठा राडा तर होणारच आहे. आता मात्र इथे केदार त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप करू लागतो. तो मात्र त्याचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करतोय, पण शेवटी मात्र पैशांवरती प्रश्न येऊन थांबतो. आणि सांगा, तुम्ही एवढे पैसे का खाल्ले? तुम्हाला चक्क पाण्यासाठी वगैरे, फक्त पाण्यासाठी, आणि एवढे घरात म्हणजे गावात छोटे मोठे उद्योग म्हणजे उभा करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी तुम्हाला एवढ्या पैशांची काय गरज आहे? म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला पैसा खायचा होता. तुम्ही पाण्याचा सगळीकडे बंदोबस्त कराल, सगळीकडे पाणी द्याल, असे सगळ्यांना आश्वासनं दिली होती. आणि काय केलं हे बघताय ना व्हिडिओतले सगळे माणसं तुमच्या विरोधात बोलताय. आणि हे सगळं तुमच्याच मतदारसंघांमधले ही जी मंडळी आहेत ना, ती सगळी तुमच्या मतदारसंघामधली. त्यामुळे ही त्यांची वाक्य हे सगळे तुमच्यापर्यंत आलीच असतील, तुम्हाला ऐकायला आलंच असतं. ही सगळ्यांची तक्रार आहे. त्यामुळे इथे मात्र चांगलेच आता या जामखंडीची पायाखालची जमीन सरकली. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो, तर दुसरीकडे युवराजचाही चेहरा पाहण्यासारखा झालाय. कारण त्याच्याही पायाखालची जमीन सरकली. त्याला कुठेतरी विश्वास होता की ह्या जामखंडी चांगलेच्या केदारला वठणीवर आणणार, पण पूर्णपणे डाव आपल्याला पालटताना पाहायला भेटतोय. आणि इथे आता केदार मात्र चक्क त्या जामखंडीची उलट तपासणी घेऊ लागतो. आणि मग काय, तो मात्र प्रचंड चिडतो. आता केदार काही त्याचा मुद्दा सोडत नाही, कारण कौशिकीने त्याला सांगितलं होतं, हा जामखंडी किती काही बोलायला तरी तू मात्र तुझे मुद्दे सोडू नको. आणि तसंच केदारने केलंय. चक्क त्याने पैशांचा मुद्दा मात्र आता उचलून धरलेला आहे. आणि त्याला म्हणू लागतो, करा, तुम्ही मान्य करा, तुम्ही घेतलेच पैसे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पैसे खाल्लेतच. आणि याचमुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार करता आलात, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केलाय, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पैसे का खायचे असतात? तर या सगळ्यांमुळे मात्र वैतागून जामखंडी म्हणू लागतो, हो, खाल्लेत मी पैसे. आणि इथेच मात्र पूर्णपणे डाव पालटलेला आहे त्या प्रेक्षकांनो. यामुळे चांगलंच घरचे सगळे कौतुक करू लागतात. इथे केदारने खरंच खूप छान इंटरव्ह्यू घेतला आणि यामुळे आता चॅनलचा TRP मात्र कुठच्या कुठे जाऊन पोहोचला आहे. आता सगळेच घरातले खूप छान पद्धतीने केदारला शाबासकी देऊ लागतात. पण युवराजचा मात्र पूर्णपणे जळफळाट होऊ लागतो. निशी आणि युवराज म्हणत असतात, खरंच ह्या सडकछाप मुलाने एवढं चांगलं कसं काय इंटरव्ह्यू घेतला असू शकतो? खरंच हे नक्की सडकछापच होता ना, की नक्की दुसरं कोणी होता? इथे मात्र त्यांना खूप सारे प्रश्न पडलेत प्रेक्षकांनो. आता या सगळ्यांमुळे कुठेतरी तारिणी आणि केदार या दोघांची ओळख खरंच समोर येणार का? आणि ह्या बापूराव जामखंडी, आता याला मात्र नक्की काय शिक्षा होणार? आणि याच्यामुळे मालिकेमध्ये काय नवीन अनपेक्षित वळण आपल्याला पाहायला भेटणार आहे, ते सगळं आपण उद्याच्या पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील. आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा.